तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। तर आपल्या सोबत आहे तर माझं नाव अभिजित देवगळे। आपला ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर सर्च करून पाहून जा यूट्यूबवर। मी चॅनलची लिंक देणारच आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपण आज चाललोय आपला राजुराचा जो तलाव आहे ना, तिथे भरपूर पाणी आलं म्हणते, ते फिशिंग करायला गेलाय म्हणते आमच्या कॉलनीतले। टकाटक पाणी आलं तिथे मस्त। तर आपण तिथे जाऊन बघू आणि ते बघितल्यानंतर आपण पुढेच नांदगाव पेठचे जे बोर नदी आहे तिथे नवीन डॅम तयार केला म्हणते, तर ते बघू। तर चला मित्रांनो बघू, व्हिडिओ मध्ये बनून राहा। व्हिडिओ बनून राहा। आपण आताच मी पंचवटीतून पेट्रोल भरलेला आहे सॉरी। तर आपल्याला आता इथून सरळ आपल्याला इकडे मोर्शी रोडने जायचं आहे डॅमकडं। तर चला मित्रांनो। तर मित्रांनो आपण पोहोचलाय राडगावच्या पुढे, आणि राडगावच्या पुढे आल्यानंतरच इकडे वडगाव मावरेकडे जो रोड जाते तिथे आपण थांबला। मी तुम्हाला दाखवतो। ह्या इकडून आहे आपला हा जो रोड आहे, हा रोड आहे आपला नागपूर अमरावती रोड आहे। आणि इकडे समोर आपण इकडून आलेला आहे या रस्त्याने, इकडे राडगावच्या पुढे आल्यानंतर हाच टर्न आहे। इथे पहिले चाणक्य हॉटेल होतं, हे चाणक्य हॉटेल बंद पडलं नाही, इथेच त्यालाच लागून आपला वडगाव मावरेचा रोड आहे। बस या रोडने आपलं सरळ जावं लागेल आणि मी पुढचा रस्ता तुम्हाला सांगतो। तर चला मित्रांनो आपण पुढे निघूया। आपण इथे तुम्हाला रस्ता सांगतो। आपण इकडे डॅमकडे पलटासाठी आपण हा जो रोड आहे, हा समोर जो दिसत आहे उजव्या हाताला वडगाव मावरे आहे पलटल्यानंतर, आणि इथून म्हणजे हा वडगाव मावळे जो रोड जाणार तिथून हा उजव्या हातावरच पलटाचा हा रस्ता जाते डॅमकडं। तर तुम्हाला दाखवतो अजून पुढे। तर चला मित्रांनो, आपल्याला या रस्त्याने पलटा लागते, बघू शकता हा रस्ता आहे एक। हा आपला मला वाटते राजुरा कोणतं तरी गाव आहे इकडे असेल, आणि आपण इकडून या रस्त्याने आलो, हा रस्त्याने, आणि आपल्याला या रस्त्याने जाणं इकडे तलाव आहे। तर चला मित्रांनो आपण तलावाकडे जो डॅमवर तुम्हाला दाखवतो। चला मित्रांनो, हे बघा हा रस्ता आहे, ते लोक फिशिंग करून राहिले वाटते। चला दाखवतो तुम्हाला, ह्या पायऱ्या एक नंबर। तो तिकडून तो तिकडून आहे ना राजुऱ्याचा, आपण आला आपण गाडी नेत होते का रे, वो आहे पे तो गाडी खडी किती आहे। दादा मासोळा टाकासाठी गल बनवत आहे, हे बघू शकता। याच्यात इथे फिशिंग केल्या जाते, हे बघा पूर्ण। एक गल फेंकते शूटिंग बनव के तुम्हारे चलेगा ना, फेकते बनाता। मित्रांनो बघा, हां
टाईम आहे फेकणं माहिती 2 मिनिट 2 मिनिट. मित्रांनो बघा आता कसे फेकते तर. इधर से चलो मग उधर जाके मारता. हा चलो बघा मित्रांनो कसे फेकते तर. मारो. हा बघा मित्रांनो किती दूर पडला ते. हाँ? क्या बोला? अब ये मच्छी लगेंगे कैसा पता चलेंगे? डायरेक्ट डबकी घूमती ना. डबके घूमती क्या? डायरेक्ट हो काय? डबकी नंबर घूमेगा. डायरेक्ट डबकी घूमेगी डबकी चलेंगे. दादाला एक क्या बोलते इसको कल्पी मच्छी लगी बोलते तो दिखाएंगे. तर चला मित्रांनो बघू आपण कशी असते तर. आपल्याला तर काही समजत नाही. हे बघा ही अशी मासोळी क्या मार ऐसी मासोड़ी है. इसको कौन सी मच्छी बोलते भैया? तलपी. यूट्यूब पे बताना मेरे को यार. हाँ हाँ ऐसी मासोड़ी है. काटी घ्या हो. हे टाकले यांनी आतमध्ये. काय तू रस्सी बांधली की? है ना. मोठ्या मोठ्या फिश आहे याच्यात. पाहायला मजा येऊन राहिली. तर अजून बघू आपण थोड्या वेळ अजून वेट करू. हे बघा मित्रांनो अजून लोक आले इथे फिशिंग करायला. फिशिंग करायला भरपूर मजा येऊन राहिली. आपल्याला तर येत नाही पण जे पोरं गिरं आहे जे पकडायला आलेले आहे ते मस्त पकडून राहिले. तर बघू आपण थोड्या वेळ अजून इथेच थांबू. तर मला वाटते मित्रांनो आपण बोर डॅमचा आज शूट नाही घेऊ शकू. तर आज आपला टाईम इथेच जाईल. तर आज व्हिडिओ खूप मोठा बनवून नाही तर आपण इथेच थांबू थोड्या वेळ. तर बोर डॅमचा आपण नेक्स्ट टाईमला शूट घेऊ. ठीक आहे ओके मित्रांनो थोड्या वेळ आपण इथेच थांबू आता. चला मित्रांनो. मित्रांनो दादाला मासोडी लागलेली आहे. बघू चला बरं. आणि आगे पीछे आता घाल. लागला नाही वाटते. लगा क्या? आपण अर्धा तास तिथं झालो दादाच्या त्याच्या गल्ले जो मासोळी काही लागलीच नाही. मासोळी म्हणजे फिश. तर आता आम्ही जरासा समोर बघू. समोर पण इकडे दादा पकडून राहिले फिश वगैरे पकडून राहिलेले. आम्ही विचार करत चालू करतो. आम्ही विचार करून राहिलो. आम्हाला दिवसभर काही कामधंदे राहत नाही. तर इथे याचा दिवस बसून राहायचा. हे बघा दादा आता कसा गल फेकते तर हे बघून घ्या मित्रांनो. हे बघा हे आता मासोळीसाठी त्याला पीठ लावलेलं आणि हे फेकत आहे. बघा कसे फेकते तर गोल 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 करून. हा फेकला ते दूरपर्यंत पोहोचला. आता त्याला ते बांधून देईन. बांधले
पूर्ण डॅम आहे मित्रांनो. हा राजुऱ्याचा डॅम म्हटलं जाते. मस्त आहे. तुम्ही तरी कधी पण इकडं या, आपल्या अमरावतीतच आहे हा डॅम. आणि इथे बाजूने शेत पण आहे ह्याच डॅमला लागून. आणि इथे विटाभट्टी आहे. इकडून विटाभट्टीकडून हा वरती चढायचा रस्ता आहे. आणि जर तिकडून राजुरा गावातून जर आले तर तिकडून काही एवढं कामाचं बघण्यात लायकीचं नाही आहे. इकडूनच आहे बघा. मस्त हिरवंगार वातावरण आहे अमरावतीचं. मस्त आहे. आणि हे शेत आहे आपल्या मागे जे आहे ना, हे शेत आहे बघा. आपलं नाही आपलं शेत नाही आहे. तुम्हाला दाखवतो. मस्त हिरवंगार शेत आहे. इथे एक काका काम पण करून आले शेतात. आणि हे जरा झूम करून दाखवतो तुम्हाला बघा. मस्त हे आंब्याचं झाड आहे मित्रांनो. मस्त हिरवंगार वातावरण आहे. हे बघा इकडे हे गाव आहे, गावच आहे. आणि हे शेत आहे पूर्ण बघा. किती मस्त शेत आहे. पण आहे आपल्या अमरावतीतच, पण आणि आपल्यालाच माहीत नाही. चला मित्र अजून दाखवतो तुम्हाला पुढे पुढे काय आहे तर चला. हे आपला डॅम. आणि हे इथेच नाही का, ह्या शेतालाच लागून मित्रांनो गिट्टी खदान दिसत आहे मला. हे बघा हे ट्रक वगैरे घरं, इथेच गिट्टी खदान आहे. हे बघा त्यालाच लागून अजून एक दुसरं शेत आहे, तुम्हाला दाखवतो बघा. इथे फार्म हाऊस पण आहे. नाही गिट्टी खदानच आहे ते पण. आणि हे बघा तो ट्रक दिसला मित्रांनो वरती आहे, हा ट्रक आहे. आणि इथे पण याच्या बाजूने पण तलाव आहे रे. नाही तलाव नाही आहे, भिंत आहे. हे बघा हे गिट्टी खदान. आणि पवन हे वो अपना अच्युत महाराज का हॉस्पिटल वही रस्ता आहे ना तोच मित्रांनो. हा जो रस्ता दिसत आहे इथून जो जाणार आहे तो अच्युत महाराज हॉस्पिटल जवळ जो रस्ता निघते ना तर तो आहे शॉर्टकट. म्हणजे शॉर्टकट म्हणजे इकडून येणाऱ्या लोकांसाठी शॉर्टकट आहे तो, आपल्यासाठी तोच आहे युनिव्हर्सिटीचा रोड. आणि हा इकडे आहे. आता इकडे तर काही नाही, तर तुम्हाला पूर्ण दाखवला. हा डॅमचा व्ह्यू, हा व्ह्यू आहे डॅमचा. आपण तिथे पोरं उभे आहे, तिथं होतो आपण आता. तर चला मित्रांनो वापस जाऊ तिकडे, बघू त्यांना फिश लागली आहे नाही लागली आहे. तर चल पाहू. अरे हा तो पारदी वेडा आहे. आणि अजून ते आपलं ते काय म्हणते तर तो जो पहाड आहे ते पाणीचे ते आपलं जीवन प्राधिकरणचं ऑफिस आहे नाही का. हा ते वाला तो पहाड जो दिसत आहे मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतो. हा हे बघा हे जीवन प्राधिकरणचं ऑफिस. आणि तिथेच राजुरा गाव आहे. आणि जीवन प्राधिकरणचं ऑफिस हा. तर मित्रांनो आपण वापस आलेलं आहे. यांना काही फिश वगैरे लागली नाही अजून. तर चला मित्रांनो बघू. इथे 1-2 तास झाले अजून पण दादाला अजून काही मासोळी लागली नाही आहे. बघून घ्या मित्रांनो. मासोळी पकडणे म्हणजे भरपूर मेहनतीचं काम आहे. बघा बरं किती वेळचे बसलेले आहे ते मासोळ्या काढा बघा. तर चला मित्रांनो आपण तर विचारू लागली का म्हणून मासोळी. ये आटा राहू कसला कोणी खाता उसको खाता हो ना. आणि जानवर खाता हो बिसांचीच हो ना. अंडा हो ये अपने केचुआ हो गया, मुर्गी के अतड़िया वो चीज़ा खाता हो. खेकड़े खाता हो, फोड़के मेंढक खाता. मारो मारो झटका मारो ना है बंबाडा देख रहा. तर मित्रांनो दादा लागला आहे, बघू आपण. छोड़ दिया क्या? छोड़ा ना लग गया था ना. छोड़ दिया हमने. अरे यार सुटला म्हणते. छूट गया. मैंने वीडियो बराबर टाइम पे निकला था. बहुत मारा ना झटका मारा ना. देखा ना मैं तुम्हारे हाथ भी देख रहा था.
सारा आटा भी खा लिया उसने। थोड़ा जान देना तो थोड़ा घूमता था ना, लेकिन ऐसा गुंडा भी गधे के बाद बच्चा के बाद लौड़ा देती कि ज्यादा आलू बोले तुमने। मित्रांनो, आम्हाला इथून आता 2 घंटे झाले आहे, पण ह्या 2 घंट्यात या दादांना, हे जे दादा आहे ना आणि हे दादा आहे, यांना एक पण मासोळी फिश काही काय असते ते लागले नाही, तर कपला लागली ना, मळण लागली, तसं आपण आलो तर ते कोणती आहे तर ते लागली होती. तर आता मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथेच खतम करू. आणि हा मित्रांनो, तर जर बघायला जसं हा तलाव मस्त आहे, सुंदर वातावरण आहे, एकदम मस्त, बाजूने शेत वगैरे बघू शकता, इथेच विटाभट्टी आहे आणि याच्याच बाजूला शेत आहे. तर मस्त सुंदर अमरावतीचं वातावरण आहे, बघू शकता. तर मित्रांनो, तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर ओके, बाय मित्रांनो.